नमस्कार मंडळी, मी आहे सारिका आणि मी तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, मी आज दाखवणार आहे तुम्हाला म्हणजे सकाळपासनं तर दुपारपर्यंत रुटीन. आणि आता सकाळची सुरुवात झाली, सगळे आंघोळ वगैरे सगळं काही झालं, चहा वगैरे झाला. आता त्यानंतर मुलांचं आवरायचं होतं, तर मी ते आता रियाचं मला म्हणजे आवरून घ्यावं लागतंय, कारण की रियाला लवकर जावं लागतंय स्कूलला. त्यासाठीच मी तिच्या वेण्या वगैरे मी घालून दिल्या. आता त्यानंतर मी इथे भाजी वगैरे टाकून घेतली होती, म्हणजे मेथीची भाजी वगैरे केली होती. आणि त्यानंतर म्हटलं चपात्या वगैरे इथे करून घेते, कारण की कसे गरम गरम चपाती तिला टिफिनमध्ये देऊन देते. आता त्यानंतर सगळं काही आवरून झालं आणि म्हणजे टिफिन वगैरे तिला भरून देते इथे म्हटलं. आणि कसं असते म्हणजे मी आधीच मेथीची भाजी वगैरे टाकून दिली होती आणि म्हटलं 2 वेण्या वगैरे घालून तोपर्यंत भाजी शिजते असं केलं होतं. आणि कणिक पण मळून घेतलेली होती. आता त्यानंतर म्हटलं कसं आहे, तिचे 2 वेळ ती दुसरं आवरते तोपर्यंत मी तिची एक चपाती तिला टाकून देते. आणि तिचं सगळं काही आवरून झालं की मी ते स्कूलला निघून जाते, कारण की कसं आहे तिला काही सोडवायला जावं नाही लागत आम्हाला, कारण की जवळच आहे स्कूल, त्यामुळं टेन्शन नाही एवढं. आणि ओम घरीच होता, ओमला बरं नव्हतं त्यामुळं ताप वगैरे व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे त्याला, त्यामुळे त्याला ताप खोकला ते खूप असं झालेलं आहे. तर त्यामुळे म्हटलं तर जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याला औषध वगैरे दिलं. आता त्यानंतर मग भांडे वगैरे घासायचे होते, तर तेच मी आता घासायला घेतले. आणि आधी मी कपडे वगैरे धुवून घेतले, कपडे वगैरे वाळत घालून घेतले. आता त्यानंतर म्हटलं कसं भांडे वगैरे घासून घेते, कारण की किचनवरती खूप सारा असं राडा होतो आणि छोटा किचन ओटा आहे, त्यामुळे तर खूपच मग असं कळतच नाही कुठून सुरुवात करायची कामाची ना कुठं संपवायची असं होते. आणि खूप सारं असं हे होतं तिथे म्हणजे कारण की आता त्या सगळीत आधी तर मी म्हणजे गॅस वगैरे धुवून घेते आणि सगळं काही, कारण की कसं आहे त्यानंतर मग तिथेच भांडे वगैरे घासून आणि भांड्याची जाळी मी ठेवत असते, त्यामुळे मग सर्वात आधी मी किचन ओटा वगैरे साफ करून घेते. आता छान असं किचन ओटा धुवून घेतला आणि त्यानंतर त्याला मस्त पाणी वगैरे मी काढून घेतलं वायफरनी. आता त्यानंतर भांडे वगैरे इथे घासून घेते आणि भांडे वगैरे म्हणजे घासून झाले. आता त्यानंतरच ते तिथंच संध्याकाळपर्यंत मस्त पाणी वगैरे नितरते आणि वाढतात पण, आणि संध्याकाळी लावून देते मग मी असं करत असते. आता त्यानंतर माठावरचं बी झाकण घासून घेतलं आणि माठ पण छान असा वरतून धुवून टाकला, कारण की साबणाचे शितोडे वगैरे आपले उडत असतात त्यामुळं. आता त्यानंतर इथे झाडू वगैरे मी मारून घेते, कारण की कसं आहे पोछा मारायचं आहे, त्यामुळे म्हटलं चला आता झाडू वगैरे मारून घेते, त्यानंतर पोछा मारायला घेते. आता ओमला म्हटलं तू आराम कर, तू टेन्शन घेऊ नको जरा, आणि कारण की टेन्शन खूप घेत होतं शाळेचं, कारण की त्याला शाळेतच जायचं असतं, त्याला बरं नव्हतं तरी पण तो हट्ट करत होता की मला शाळेत जायचंय असं तो आहे. आणि तुमची पण मुलं असेच करता का, नक्कीच कमेंट करून सांगा. आता त्याला तर खूपच आवडायची शाळेची. आता त्याचा एक हट्ट होता की मजा एक तू व्हिडिओ कर मम्मी, मी त्याच्यात लिक्विड टाकतो, त्याचं असं चालू होतं. म्हटलं बरं ठीक आहे टाक. आणि मग मी नंतर पोछा वगैरे मारून घेतला, तर त्याला म्हटलं झोप तू आराम कर, त्याला झोपवला बेडवरती. आता त्यानंतर मी ते पोछा वगैरे मारून घेते आणि सगळं काही आवरून घेते, म्हटलं कसं आहे पटापट. आता त्यानंतर मग कसे मग दुपारच्या वेळेस काही एवढं काम नसतं, तरी पण जवळजवळ दुपारी 1:30-2 वाजतात कामं आवरता सगळं काही. आणि असं असते. आणि कसं आहे खेड्यागावातल्या बाया म्हणत असतात, आम्ही म्हणजे गावाकडे गेलो की बोलत असतात की तुम्हाला काय घरातल्या घरात काम असतात ना, कोणते काम असतात, 2 लोकांचेच काम असतात असे बोलतात गावाकडच्या बाया गावाकडे गेले की. पण त्यांना काय माहिती की किती काम असतंय, किती काही आपण करत असतोय घरामध्ये बसून असं असते. आता इथे चहा पावडर भरायचा होता, तो पण मी डब्यात भरून घेतला. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. तर चला मग आता इथेच संपवते, बाय.